चला आता आजच्या दिवसातील शेवटचा सामना युवा वॉरियर्स वर्सेस आप्पा सायकर्स आणि विशाल भोसले पहिली ओव्हर घेऊन येतात आपल्या संघासाठी. आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि चेंडू अडवलेला आहे. दीपक पवार यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दीपक पवार 53 वर्षाचा हा प्लेयर. रिषभ चंदानी यांची जर विकेट विशाल भोसले यांनी घेतली तर हेमंत पाटील यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक. संध्याकाळ झालेली आहे तशी पण 500 रुपये कामाला येतील. आणि रिषभने जर 6 मारला तर हेमंत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि गोल्डी मात्रे तो सुरक्षित है. गोल्डी मात्रे यांचा 100वा झेल त्यांच्या कारकिर्दीमधला. त्यांचं हार्दिक अभिनंदन. तो प्लॉट त्यांच्या नावावरच केलेला आहे सुनील गावस्कर. आणि विशाल सकाळपासून अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. सकाळच्या क्षेत्रामध्ये त्यांनी पॉवर प्लेचा 2 षटका पहिलाच घेऊन आलेत पॉवर प्लेचं षटक. पण सकाळपासून हा तिसरा सामना आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये आतापर्यंत त्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. आणि मयूर ढोबळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे विशाल यांच्यासाठी. आणि बॅकफुटचा हा उत्कृष्ट फटका. तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सतीश याचं. रन मशीन जटार आजच्या दिवसातील तिसरा सामना असेल राहुल याचा. पण 2 मॅच मध्ये त्यांना बॅटिंग भेटली नव्हती. लो फुलटॉस आणि बॉल जातोय सीमा पार. षटकार. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 9. पहिलं शतक प्रगतीपथावर विशाल भोसले 40+ हा डावकुरा गोलंदाज. टीम ओनर 4 चेंडू 9 धावा. आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक उत्कृष्टरित्या हाताळलंय विशाल यांनी. एक मोठा मासा त्यांच्या गाळाला लागलेला आहे रिषभ या नावाचा. आणि काय शॉट आहे पहा. आणि हा षटकार आहे. सीमारेषेच्या बाहेर जर जाऊन तारेला बॉल लागला तर तो बॉल सिक्सर घोषित करण्यात येईल. ही कमिटीचा नियम आहे. जर सीमारेषेच्या आतमध्ये तारेला बॉल लागला तर तो बॉल डेट पकडला जाईल. बाहेर लागला आणि बाहेर बॉल पडला तर सिक्सरच धरण्यात येईल. शेवटचा बॉल असेल विशाल यांचा. आणि आतापर्यंत 15 धावा जमा केल्यात आप्पा सायकर या संघाने आपल्या खात्यामध्ये. हे तगडा शॉट. बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धावा जमा केलेल्या आहेत. रन मशीन जटार वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. 1 षटकार 2 चौकार. माफ करा 16 धावांवरती खेळतोय.
समाजसेवक अनिल कुदळे यांचे चिरंजीव अनिकेत कुदळे आता आपल्याला मैदानावर दिसत आहेत. सामना करतील कुणाल पाटील केपी. कुणाल पाटील यांचा गतीचा अंदाज येणं, अचूक मारा ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. पहिला चेंडू आणि बॅट एक धाव घेण्यात यशस्वी झालेत अनिकेत. चला, जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये, सामना त्वरित चालू करायचा आहे जेणेकरून सेकंड इनिंगला बॅट्समॅनला त्रास होणार नाही. उद्या सामने ठीक 8 वाजता चालू होतील. हे सर्व संघ मालकांनी लक्षात ठेवायचं आहे, कारण उद्याच्या दिवसात देखील खूपसे सामने खेळायचे आहेत. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू कुणाल पाटील यांच्या गोलंदाजीतून मंगळवार बॅटची कडा लागून चेंडू जातोय सीम घोषित क्षेत्रात एका धावे करता आणि संघाची धावसंख्या झाली 21 धावा, एक गडी बाद. चला, सामना त्वरित चालू करायचा आहे. अश्विन पाटील आपल्या बाजूला, अश्विन शेळके आपल्या बाजूला जे खेळाडू आहेत त्यांना बाहेर पाठवायचं आहे. अश्विन शेळके, भावी नगरसेवक बालूचंदाने जिथे कुठे असतील त्यांनी मैदानाच्या लाईट्स चालू करायचे आहेत. प्रकाश ज्योतात सामने होतील. आणि या फुलटॉस पद्धतीचा चेंडू आम्हाला हॅलो बोलण्यासाठी आलेला आहे. षटकार राहुल जटाऱ्याच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या झाली 27. दुसरा षटक प्रगतीपथावर 27 धावा आतापर्यंत जमा केल्यात. त्यामध्ये वैयक्तिक राहुल जटार 23 धावांवरती खेळतोय. सहा चेंडू 23 धावा कुठल्या आहेत आतापर्यंत. बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू वाईड घोषित केलाय पंच अश्विन यांनी. बॅट्समनच्या डोक्यावरून जर चेंडू गेला तर तो वाईड घोषित केला जातो. परफ्यूम डिलिव्हरी, ही डिलिव्हरी फक्त वेस्ट इंडिजचे गोलंदाज एकेकाळी टाकत होते. आता केपी दिसतोय आपल्याला. सुरेख गोलंदाजी आणि सुरेख कमबॅक केलंय केपी याने आपल्या गोलंदाजीत. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 29. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय कुणाल आणि सामना करेल अनिकेत. काय सुरेख फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार
अंपायर चौकार, 4 धावा शेवटच्या चेंडूवर कुणाल्याच्या. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 33 धावा, 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. चला, मैदानात जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी सीमारेषेच्या बाहेर जायचंय. मैदानातील प्रेक्षकांना विनंती आहे, कुठल्याही प्रकारचा अडथळा आपण खेळाडूंना निर्माण करायचा नाहीये. आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत टेप बॉल घेऊन शुभम डोलसे. आणि हा फटका, सुरेख फटका, सीमारेषा पार षटकार. टेप बॉलवरती सुद्धा तुटून पडला अक्षरशः राहुल. आणि वैयक्तिक 30 धावा ना, 30 धावांवरती खेळतोय राहुल. पहिल्या चेंडूचा समाचार घेतलाय षटकार मारून. आणि हा फटका, सुरेख फटका. 2 बॉल 2 षटकार सलगचे राहुल जटाऱ्याच्या बॅटमधून. 36 धावा, वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय. आतापर्यंत राहुल यांनी 12 चेंडू हाताळलेत आणि 10 चेंडू हाताळलेत आणि 36 धावा. सहा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत आणि 1 चौकार. हाय, सुरेख फटका. आणि षटकार, 6वा षटकार त्याच्या बॅटमधून. वैयक्तिक 42 धावांवरती खेळतोय. धावगती अक्षरशः जोरात चालू केले राहुल जटार यांनी. आणि हा सुद्धा षटकार, टेप बॉलचा बादशाह ज्याला बोलू शकतो आपण, कारण टेप बॉलवरती लगातार या ओव्हरमध्ये 4 षटकार त्यांनी ठोकलेत. टेप बॉलला सुद्धा माफ केलं नाही राहुल यांनी. 4 बॉल 4 षटकार. आणि हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावलाय 1 धावेकरता. आणि संघाची धावसंख्या झाली 58. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील आणि सामना करतील अनिकेत. निर्धाव चेंडू आणि 58 धावसंख्या धावफलकावरती आहे. 1 गडी बाद. 3 षटक समाप्तीनंतर 58 धावा. टेप बॉलमध्ये आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये राहुल जटार यांनी 4 सिक्स मारलेले आहेत. आत्मजित यांनी 2 सिक्स मारलेले आहेत. आजच्या दिवसात या दोघांचा रेकॉर्ड आपल्याला टेप बॉलमध्ये बघायला मिळतोय. आता मात्र थोडा बॅकफुटला घेऊन गेलाय संघ युवा वॉरियर्स. तब्बल 3 ओव्हरमध्ये 18 चेंडूमध्ये 58 धावा काढल्यात. आणि त्यामध्ये वैयक्तिक राहुल 49 धावांवरती खेळतोय. 1च धाव शिल्लक आहे त्याला अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. आजच्या दिवसातील ही दुसरी 50 असेल. आणि हा देखील षटकार. आणि अशा प्रकारे राहुल जटारेचे 55 धावा फक्त आणि फक्त किती चेंडूमध्ये
13 चेंडूमध्ये, म्हणजे युवराज सिंगचाही रेकॉर्ड यांनी तोडलेला आहे, इंटरनॅशनल रेकॉर्ड सुद्धा ब्रेक झालेला आहे. 13 चेंडू 55 धावा. तेरा चेंडू 55 धावा. काय खेळी केले आपल्या संघासाठी राहुल याने. शेवटचा षटक. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक राहतील आणि आतापर्यंत धावसंख्या झाले 64. त्यामध्ये 56 धावा फक्त आणि फक्त राहुल जटारच्या. आणि सुरेख फटका. काय फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 56 आणि 6, 64 धावांवरती वैयक्तिक खेळतोय जटार, फक्त आणि फक्त 14 चेंडू मध्ये. एकसष्ट धावांवरती, माफ करा. एक धाव घेण्यात यशस्वी, दुसरी सुद्धा घेण्यात यशस्वी आणि 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलेत राहुल. राहुल आता वैयक्तिक 72 धावांवरती खेळत आहेत. सॉरी, माफ करा, 72 धावा. संघाची धावसंख्या झाल्या 72 आणि वैयक्तिक 63 धावांवरती खेळतो राहुल. हा सुद्धा सुरेख फटका. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. या मॅच मध्ये पंचांना कसरत करायला लावणारा हा खेळाडू राहुल जटार वैयक्तिक 67 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या 76. एक धाव घेण्यात यशस्वी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउट झालेले आहेत अनिकेत. अशा प्रकारे 77 धावा धावफलकावरती आहेत आणि 78 धावांचं लक्ष असणार आहे युवा वॉरियर्स या संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील सेकंड हायेस्ट स्कोर आहे हा. 86 धावा SS11 या संघाने केल्या होत्या. आजच्या दिवसातला हायेस्ट आणि सेकंड हायेस्ट आप्पा स्ट्रायकर या संघाने. तब्बल 18 चेंडू हाताळलेत राहुल जटारने आणि 18 चेंडू मध्ये काय सुरेख फलंदाजी केली आपल्या संघासाठी. 68 धावा त्यांनी आपल्या 18 चेंडू मध्ये 68 धावा. अजून एखादी ओव्हर असती तर माझ्या मते सेंचुरी पण आज आपल्याला बघायला मिळाली असती. राहुल जटारेचं हार्दिक अभिनंदन. सीबीडी सेक्टर वाइज असोसिएशन तर्फे, सीबीडी क्रिकेट असोसिएशन तर्फे, सीबीडी अकाल ज्योत सेवा संघ संस्थेतर्फे आपण 68 धावा केल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला मॅच त्वरित चालू करायचे जेणेकरून अपोजिट संघाला त्याचा त्रास होणार नहीं. लकी सिंह आपके आजू बाजू में जो भी प्लेयर है उनको बाहर बिठाइए प्लीज. लकी सिंह बाजू में कीजिए वो प्लेयर्स को. आता लोहित आणि शुभम आपल्याला ओपनिंग पेयर. शुभम आयरे लेफ्टी आणि पहिला षटक घेऊन येत आहेत इम्तियाज खान, चॉईस 40+ प्लेयर इम्तियाज खान.
आणि पहिलाच षटकार, चौकार, माफ करा चौका. संध्याकाळची वेळ झालेली आहे त्यामुळे अंधारी आले डोळ्यावरती. आमचे हात देखील थरथरत आहेत आता. औषधाची वेळ झाली आणि हा सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. 2 चेंडून 10 धावा. नाही नाही, ऐसा थोड़ी है. कल का दिन बाकी है ना. कल हम 2 जीतेंगे तो है ना. हम भी लिंबू लेके बैठे. आणि तिसरा सुरेख चेंडू हाताळलाय इम्तियाज यांनी. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 10 धावा खर्च केल्यात आणि संघाची धावसंख्या झाली 10. वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळतो लोहित, आयकॉन प्लेअर. आणि हा सुरेख फटका, काय सुरेख फटका सजवलाय. क्लासिक स्ट्रोक लोहित यांच्या बॅटमधून. दुसरा षटकार आणि लोहित वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या सुद्धा 16. सुरेख फटका आणि मंथन चंदानी यांचा सुरेख झेल. आणि आयकॉन प्लेअर लोहित 16 धावांची खेळी खेळून बाद झालेला आहे. इम्तियाज यांना पहिली सफलता. 5 चेंडू 16 धावा आणि 1 गडी बाद. महेश आयरे यांचं देखील हार्दिक अभिनंदन. रायगडचा राजा महेश आयरे. आणि हा देखील सीमारेषा पार. सुरेख प्रयत्न होता तिकडे क्षेत्ररक्षकाचा, पण बॉल हाताला लागून सीमारेषा पार, षटकार गेलेला आहे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 22. 1 गडी बाद 22. उद्या हे लोक 2 हारले की आहे उद्या. आणि हा सुद्धा कडक षटकार. अक्षरशः खूप प्रयत्न करतोय मंथन ऋषभ अभय लवांडे यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या आहेत त्यांनी. संघाची धावसंख्या झाली 23. 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू ऋषभ चंदानी. काय सुरेख फटका आणि चेंडू हातातून निसटलाय. एका धावेचा प्रयत्न सफल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण प्रयत्न असफल. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 24. वैयक्तिक 7 धावांवरती खेळतो शुभम. परफ्यूम डिलिव्हरी. आणि हा फटका चुकलाय आणि फलंदाज बाद. शुभम वैयक्तिक 7 धावांवरती झेलबाद झालेत. कमलेश यांनी सुरेख झेल टिपलाय. नकारात्मक चेंडू.
अंपायर यांचे फक्त हातच दिसत आहेत. स्लोवर वन पद्धतीचा हा चेंडू, उत्कृष्ट चेंडू हाताळलाय. साईराज यांना काही अंदाज आला नाही त्या चेंडूचा आणि निर्धाव चेंडू. फटका सुरेख आहे, मिस टायमिंग आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या झाली 27 ना 26. 2 गडी बाद 26, 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आता 12 चेंडू आणि धावा मात्र हव्यात 52. टेप बॉलची ओव्हर घेऊन येत आहेत मितेश पटेल, गुजरात प्रीमियर लीगचे बादशाह. प्राइज इथे घोषित करण्यात आलंय. रुची रायडर्स यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे मितेश पटेल यांना. 2 रन ऍड, व्हाईट +1. ऋषी रायडर्स यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि 500 रुपये जमा झालेले आहेत. ऋषिकेश पानसरे 500 रुपये इथे जमा करायचे आहेत. ऋषी रायडर्स यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी मितेश पटेल यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक. यांनी पकडलं ध्रुव. आणि काय सुरेख गोलंदाजी करतायत मितेश पटेल. मूर्ती लहान कीर्ती महान मितेश पटेल. आणि हा फटका मात्र आणि दुसरा झेल टिपलेला आहे. 1000 रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ऋषी रायडर्स यांनी 1000 रुपये मितेश पटेल यांना द्यायचे. ऋषिकेश पानसरे, अन्यथा 1000 रुपयाचे मोमोज आपल्या दुकानातून घेण्यात येतील. मितेश पटेल यांनी आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. त्यामध्ये हा 4था चेंडू त्यांचा. 1 धाव घेण्यात यशस्वी. गुरमीत सिंग आता आपल्याला मैदानावर दिसत आहेत. आणि हा सुरेख झेल. अशा प्रकारे 1500 रुपये मितेश पटेल यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आतापर्यंत ऋषी रायडर्स आपला अंदाज चुकलेला आहे. आपल्याला 1500 रुपये द्यायचे आहेत मितेश पटेल यांना. पानसरेचा फोन आलेला. ऑनलाईन ऋषिकेश पानसरे यांनी कॉल केला होता की मितेश पटेल यांना प्रत्येक विकेटसाठी ऋषी रायडर्स यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक होतं. तर 3 मोहरे त्यांनी टिपलेले आहेत. अशा प्रकारे 1500 त्यांच्या खात्यामध्ये जमा करायचे आहेत. आता शेवटचा षटक घेऊन येत आहेत आणि 6 चेंडूमध्ये धावा मात्र हव्या आहेत. बॉलर नेम प्लीज. इम्तियाज. बॉलर नेम प्लीज. इम्तियाज. दक्ष.
आणि गुरमीत यांना तंबूत परत पाठवलंय या छोट्याशा गोलंदाजाने. दक्ष तू चल मैं आया अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आता सध्या ग्राउंडवरती. आणि दीपक पवार यांचा खणखणीत षटकार. आणि हा दुसरा देखील चेंडू मात्र अडवला सीमारेषेवरती. आणि दीपक पवार वैयक्तिक 7 धावांवरती खेळत आहेत. 2 चेंडू 7 धावा. आणि आतापर्यंत धावसंख्या झाल्या 36. सुरेख फटका, पण फटका टायमिंग चुकले आणि राहुल जठार यांच्या हातामध्ये सेफली बॉल लँड झालाय. अशा प्रकारे आता पाहूया मैदानात कोण उतरतंय, कारण आतापर्यंत 60 फलंदाज बाद झालेत. 7 फलंदाजांना तंबूत परतवलंय आप्पा सायकर या संघाने. आणि प्रदीप पांडे यांना बॉल दिसला नाही. सुरेख गोलंदाजी करतोय हा छोटासा खेळाडू दक्ष. उद्या याची दक्षता घ्यायला लागेल इम्तियाज खान यांना. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसातील सामने संपलेले आहेत. उद्या सर्व खेळाडूंनी बरोबर 8 वाजता ग्राउंडवरती हजर राहायचंय. आणि 40+ वाले ज्यांचा पहिला राऊंड आहे त्यांनी ICL मैदानाकडे जायचंय. आणि अशा प्रकारे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय राहुल